नमस्कार मित्रांनो, मी संतोष राजामुळे आपला मित्र. व्हिडिओ बनवण्याचे कारण असे की ही राजपथ इन्फ्राने जे 10 रूम बनवलेले आहेत, ह्या 10 रूममध्ये शौचालयाची व्यवस्था केलेली नाही. हे तुम्ही पाहू शकता की ह्या 10 रूमच्या शेजारी RMC प्लॅन्ट आहे, त्यांचा RMC प्लॅन्ट. आणि त्या रहिवासी 50 ते 60 लोक जे रहिवासी आहेत त्यांच्याशी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस त्यांना असं समजलं की इथनं 400 ते 300 मीटरच्या अंतरावरती शौचालय आहे, पण ते त्या 300 ते 400 मीटरच्या अंतरावर एवढ्या लांब ते जाऊ शकत नाहीत. आता इकडे 300 ते 400 मीटरच्या अंतरावरती शौचालय आहेत. आता हे जे लोक आहेत, जे रहिवासी आहेत, ते उघड्यावरती शौचालयाला जात आहेत, शेतामध्ये शौचालय जात आहेत. परंतु शेतकऱ्यावरनं किती त्रास होऊ शकतो याचा विचार कोणत्याही प्रकारचा करत नाही आहेत. शेतामध्ये आता ते शेतीची मशागत कशा पद्धतीने करणार, उघड्यावर शौचालय बसल्यावर शेतामध्ये, तसेच बाकीच्या गोष्टी कशा करणार शेतामधल्या, हे तुम्ही विचार करू शकता. आणि त्याचा त्रास शेतकऱ्यांना किती होत आहे. राजपथ इन्फ्रा याच्यावरती का कोणतंही दखल घेत नाही आहे, हे एक मोठा मुद्दा आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्हें बाथरूम नहीं है क्या? संडास के लिए बाथरूम नहीं है तुम्हारा? क्यों क्यों नहीं है बाथरूम? कौन से? ये कंपनी के? क्या नाम है कंपनी का? राजपथ इंफ्रा। सब इधर गंदा कर दिया। ये क्या हमारा क्या खेत आपको ये करने के लिए क्या, इधर बाथरूम करने के लिए? देखिए